मंडळी काय आहे ना की आमच्या थुकरटवाडीमध्ये अशी अवली कॅरेक्टर्स आहेत आणि ती महाराष्ट्राला इतकी आवडलेली आहेत. पण एक नवीन पात्र आज पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळणार आहे, जे पात्र तुमच्या फार जवळचं आहे असं म्हणे. मला माहिती नाही, त्या आल्यावरतीच कळेल. तर त्या बाईंचं नाव आहे शांताबाई आणि त्या सगळ्यांना भेटायला त्या जोरात आहे शांताबाईंसाठी. थोडं थोडं भाऊ कदम नाही वाटत. शांताबाई, तुमचं मनापासून स्वागत या मंचावरती. आणि तुकरटवाडीमध्ये तुम्ही सुद्धा राहता, पण तुमची माझी भेट नाही झाली कधी. पण तुम्ही म्हणाल की झी मराठी अवॉर्डला तुम्ही चाललाय, त्याच्या नॉमिनेशन पार्टीला चाललाय, तर मला घेऊन जा. तुम्हाला घेऊन आलोय मी. पण जे मी ऐकलंय की तुमचं आणि या सगळ्यांचं एक वेगळं नातं आहे, ते कसं काय? नातं म्हणजे मी सगळ्यांकडे काम केलंय ना. म्हणजे मोलकरीण होती सगळ्यांच्या घरी. अच्छा, तुम्ही तिकडे कामही केलेलं आहे त्यांच्याकडे? हो. बर. आता तुम्हाला सांगते, आमचे महेश कोठारे साहेब, अच्छा, त्यांच्याकडे पण मी होती मोलकरीण. हो. मग बर बर बर, मग भेटा ना सरांना, जाऊन आशीर्वाद वगैरे घ्या सरांचा. सर, खूप दिवसांनी भेटते, बरं वाटते. पाय पडते सर. इन्स्पेक्टर महेश कोठारे सर, मला कंप्लेंट करायची. बेसिनला पाणी येत नाही, त्याचं काय करू? कुठे जाऊ? अहो, ते कंप्लेंट वेगळ्या करा ना. मी आता 5 वर्ष झाली यांच्याकडे होती हो. मोलकरीण म्हणून. मग मला बघूनच यांनी विषय सुचले ना चित्रपटाचे. तुम्हाला बघून विषय सुचले? मला बघून. कुठले? थरथराट, झपाटलेला, बेदाणादे. तुम्हाला बघून सुचले? मला बघून सुचले. आणि तो आपला हा केला होता बघा माझा चकुला, तो पण माझ्याकडे बघूनच सुचले. हो. अच्छा, वा वा. आधी कसा आहे सर? आधी होता तसाच आहे का? हुशार आहे ना. मला असं कळलं उर्मिला मातोंडकर बरोबर लगीन केले म्हणजे. उर्मिला कानेटकर, वहिनी उर्मिला कानेटकर. असं संसार चांगला चालला ना रंगीला. बस गिरीश सर आले का? इथेच तर बसलेत. तुमची नजर कशी काय गेली? करू, देखना माणूस दिसतच नाही. मी तुम्हाला सांगते, यांच्याकडे मी पेशंट म्हणून गेले होते. हो. तर यांनी माझ्या डोळ्यात बघितलं. हा. आणि काय सांगितलं माहितीये? अक्षरशः काय काय? तुम्हाला काय वेळ आहे असं सांगितलं. काय वेळ आहे असं सांगितलं यांनी मला डोळ्यात बघून. तेव्हापासून मी यांच्याकडे जायला लागली. वा. हा, म्हणजे यांच्या सगळंच काम करायला लागले, घरातलं सगळं काम, घरकाम केलं. नंतर यांनी मला कंपाऊंडर पण केलं. हो. मग त्यामुळेच प्रॅक्टिस बंद पडली माझी. सर, तुम्हाला आठवतं तो दम्याचा पेशंट आला होता बघा आपल्याकडे, तुम्ही त्याला तुमच्या बड्डेचे फुगे फुगवायला लावले. दोन फुगवल्याने गेला तो. पुढे फुग्यात नाही, ढगातच गेला. मला कळलं ना कसा काय गेला तो. मला लय वाईट वाटलं. पेशंट गेला म्हणून? नाही, 3 फुगे फुगवले सगळे. तुला चिकण्या दिसत आहे माझं. सर येते. हाय नल्लू. आम्ही प्रेमाने एकमेकाला नल्लू, आणि हे मला दमयंती म्हणतात. अच्छा, नल्लू दमयंती. दमयंती का? अहो, दम लागेपर्यंत घरातलं काम करून घेतलं. बर. हे म्हणजे ना माशाचे एवढे वेळ आहेत. मासे जाम आवडतात यांना. हो. हातानं मासे पकडतात. हाताने मासे पकडतात? हो. कुठले? फिक्स टँक मधले. बर. अहो, तुम्हाला सांगतो, एकदा घरी मी म्हटलं फोन बिल आले, तर म्हटलं तळून दे. अहो, म्हटलं काय तळून देऊ? बोंबील. म्हटलं बोंबील नाही, फोन बिल. नुसतं मासा सगळीकडे जाईल तिथं मासा. सगळीकडे मासेच दिसतात त्यांना. आता तुम्हाला सांगतो, आता तर हद्द झाली. हो. त्या मच्छी मावशीच्या मागे लागली. मला खायचीच आहे. म्हटलं ती मच्छी मावशी नाही, वच्ची मावशी आहे. काय करायचं? आणि जसा सिरियल मध्ये त्यांचा स्वभाव आहे ना, तसाच संशयी स्वभाव. खरा पण संशय? खरा पण. कसं काय? माझ्याकडे अजून संशयाने बघतात. हो. मला म्हणतात, खरं सांगतो भाऊ कदम आहेस का? तर अशात नल्लू आमचा.
वा सर, पावभाजी पावभाजी काय 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 पावभाजी पावभाजी. बाबाजी बाबाजी असं ते. नाही नाही, पाव मी ऐकतोय ते पावभाजी. पनीर टिक्केकर. पनीर टिकेकर नाही, उदय टिकेकर. तुम्ही काम का सोडलं असेल सांगा. का यांच्याकडचं काम सोडलं तुम्ही? अहो 10 मिनिटाला कपडे धुवायला लागायचे. का? 10 मिनिटाला. का पण? चहा दिला, पावभाजी पावभाजी अंगावर. जेवणाचं अख्खं ताट दिलं तरी पावभाजी काय करायचं, कंटाळून सोडला. आणि ती आपली ही कशी आहे, जास्वंदी छोटी जास्वंदी नाही, स्वानंदी. स्वानंदी अच्छा काय करती आता, आता काय करती? ती आता 3D मध्ये आहे. अच्छा, कार्टून मध्ये काम करते. 3D म्हणजे कार्टून कसं? 3D दिल दोस्ती दुनियादारी. अरे 3D. हा, बरोबर बरोबर बरोबर, पाहिले मी. मस्त गिटार वाजवती. खऱ्या पडतात घालायला इच्छा. गिटार ती नाही वाजवत, गिटार पोरगा वाजवतो. हा पोरगा आहे? हा बसलाय, हा गिटार वाजवतो. अच्छा अच्छा, हा होय, होय. हा. छान छान छान. सगळी बरं मस्त. वाटलं देखील. हो शांताबाईंसाठी एकदा झालं पाहिजे. मंडळी, कॉम्पिटिशनची आवड आपल्याला कॉलेजपासूनच लागलेली असते. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा वेगवेगळी कॉम्पिटिशन्स होत असतात, गॅदरिंग असतं आपलं. आणि त्यामध्ये एक प्रकार सगळ्यांनी अनुभवलेला असतो, तो म्हणजे फिश पॉन्ड. प्रत्येकावरती आपण काही ना काहीतरी तो मजकूर लिहितो आणि तो त्याच्यापर्यंत आपल्या नावासहित आपण कधीच पोहोचवत नाही, नाव लिहित नाही. तर तसे इथेही काही आहेत म्हणे फिश पॉन्ड दिलेले आहेत. आणि ते वाचण्यासाठी मी आमच्या गावातले के बद्रिके यांना बोलवतो. या के बद्रिके, क्या बात आहे, या. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांसमोर काही फिश पॉन्ड वाचून दाखवणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी ते आवर्जून ऐकावे. आणि बस पहिल्यांदा आले तेवढ्या लोकांसमोर. थँक्यू सर. छान, मस्त. सगळ्यात आधी मी वाचणार आहे आशू. हा, आशू. फोटो खराब आल्यास माझ्या वडिलांना जाब विचारावा, मला नाही. ॲना तुझ्यासाठी आहे. समझने वाले समझ गए हैं, ना समझे वो अनाड़ी है. जयने हे आदितीसाठी लिहिलेलं आहे. आदिती, उन सुबोध भावे के आगे पीछे मत नाचना. जय आहे म्हणून असं बोलला. हाँ. थँक्यू सर. मला वाटलं आज एकतरी पंच वाचतोय का नाही. थँक्यू. अजिंक्य कुमार. का अजिंक्य कुमार सर. पप्पई दे पप्पई दे पप्पई दे पप्पई दे अशोक शिंदेला, अशोक शिंदेला. या डाएट वेड्याला, या डाएट वेड्याला, या डाएट वेड्याला, या डाएट वेड्याला. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.